आज रेसिपी घरच्या घरी चॉकलेट। घरच्या घरी चॉकलेट बनवता येतात। सिलिकॉनचे मोल्ड घेतलेले आहेत, बाजारामध्ये सहज मिळतात। कोणतं साहित्य वापरून चॉकलेट बनवणार? प्लीज रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा। मेजरमेंटचा स्पून म्हणजे मेजरमेंटचे चमचे आणि हा आपला घरातला चमचा। प्रत्येकाच्या घरी हा चमचा असतो, मेजरमेंटचे चमचे प्रत्येकाच्या घरी नसतात। जर तुम्ही या चमच्याचं प्रमाण घेतलं, सगळं साहित्य या चमच्याने मोजून घ्यायचं आहे आणि एकच चमचा वापरायचा आहे। प्रमाण अगदी महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिली माझी टिप, आपण ज्या वेळेस घरी चॉकलेट बनवतो त्यावेळेस त्या चॉकलेटला पाण्याचा अंश जराही लागता कामा नये। पाण्याचा अंश चॉकलेटला लागला, चॉकलेट लवकर खराब होतात। बाउल घेतलेला आहे, या चमच्याचं मी प्रमाण घेते आणि इथे मी स्ट्रेनर ठेवलेला आहे। महत्त्वाचं आहे, साहित्य सगळं आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे। मी या चमच्याने 4 चमचे कोको पावडर घेते। 4 चमचे कोको पावडर, 1 चमचा मिल्क पावडर, पिठी साखर 5 चमचे घेणार आहे मी या चमच्याने पिठी साखर, पाच चमचे चाळून घेते। मिक्स करते। एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। पाणी पातेल्यापेक्षा अर्ध हवंय आणि हे मी काचेचं बाउल घेतलेलं आहे। आता काचेचं बाउल अगदी कोरडं हवं, पाण्याचा अंश लागता कामा नये, चॉकलेट हमखास खराब होतं। हे पाणी ह्या भांड्याला टच होता कामा नये। या चमच्याने मी 5 चमचे बटर घेते। पाच चमचे बटर मेल्ट करून घेते। बटर मेल्ट झालेला आहे। हे मिक्स केलेलं मिश्रण पटापट मिक्स करायचं आहे। मिश्रण बटर मध्ये मेल्ट व्हायला लागलंय। चॉकलेटचं बॅटर तयार झालेलं आहे। चॉकलेट मोल्ड मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। मोल्ड मध्ये चॉकलेटचं मिश्रण या चमच्याने भरू शकता किंवा असा पेला किंवा छोटा ग्लास घ्या, म्हणजे भरायला बरं पडतं। चॉकलेटचं मिश्रण व्यवस्थित मोल्ड मध्ये भरायचं आहे। थोडंसं टॅप करायचं। चॉकलेट सेट होण्यासाठी 3 ते 4 तास डीप फ्रीजर मध्ये ठेवते। चॉकलेट डिमोल्ड करते। पाहू शकता तुम्ही, घरच्या घरी चॉकलेट तयार। हा दुसरा चॉकलेट कॅमेऱ्याच्या जवळ पाहू शकता तुम्ही। वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा, अशा नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील। नमस्कार।